तीन षटकाचा एकंदरीत सामना, शेवटचा सामना पॉवर प्लेचा खेळ असणार नाहीये। तीन षटकांचा एकंदरीत सामना, निरवडे विरुद्ध राजाराम वॉरियर्स तळवडे। नाणेफेकीचा कौल गेला होता निरवडे संघाकडे आणि नाणेफेकीचा कौल जिंकत फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय गोलंदाजीसाठी आमंत्रित केले राजाराम वॉरियर्स तळवडे संघाला आणि दोन सलामीचे फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत। एका बाजूला दिसतोय ओंकार बांदिवडेकर, दुसऱ्या बाजूला दिसतोय सर्वेश नाईक। सामन्याला होतोय सुरुवात। तीन षटकांचा सामना, आजच्या दिवसातील एकंदरीत शेवटचा सामना आपण पाहतोय, आपण अनुभवतोय या मैदानावरती। आजच्या या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिला चेंडू भिरकावून दिलाय। मला वाटतं फक्त एका धावेची नोंद ही संघाच्या धावफलकावरती केली जाईल। एकेरी धावेनं त्या ठिकाणी धावसंख्येला सुरुवात झाली आहे। अर्धवर्तुळाकार हे मैदान असल्यामुळे निश्चितपणे फटका बसलाय शरदला या मोठ्या फटक्यातनं। जर पूर्ण वर्तुळाकार मैदान असलं असतं तर नक्कीच या फटक्यावरती मोहर होती षटकाराची, परंतु अर्धवर्तुळाकार हे मैदान, त्यामुळे फटका बसलाय। केवळ एका धावेची नोंद धावफलकावरती। डावखुरी आता सर्वेश आता मात्र स्ट्राइक एंड वरती सज्ज होतोय। तीन षटकांचा एकंदरीत आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना या पहिल्या दिवसातला आपण बघतोय। पुन्हा एकदा त्या ठिकाणी बघा हलक्या हाताने टोळवलाय, चेंडू जातोय त्या ठिकाणी मिड विकेटला। पहिली धाव पूर्ण होते आणि एकेरी धावेवरती समाधान। दोन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, बिनबाद 2 अशी सुरुवात एकंदरीत या मैदानावरती। प्रथम फलंदाजी करताना निरवडे संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय। पुढचा चेंडू पुन्हा एकदा शरदनं मारलाय, पुन्हा एकदा फक्त एका धावेची नोंद ही धावफलकावरती केली जाईल। जोरकस फटके शरद बांदिवडेकर यांच्याकडनं शेवटच्या सामन्यामध्ये या मैदानावरती जरूर आपल्याला पाहायला मिळाले, परंतु त्या ठिकाणी फक्त घोषित क्षेत्र असल्यामुळे या फटक्यातून शरदला केवळ एका धावेवरती समाधान मानायला लागलंय। बघता बघता तीन चेंडूंचा खेळ, हा पहिल्या षटकातला खेळ एकंदरीत समाप्त होतोय आणि या तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर बिनबाद 3 अशी एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती ती निरवडे संघाची आपल्याला पाहायला मिळते। राजाराम वॉरियर्स तळवडे संघाविरुद्ध या आजच्या दिवसातल्या शेवटच्या सामन्यामध्ये। शॉट ऑफ प्लेनचा चेंडू, त्याच्यावरती पुलचा फटका, पुल पॉवरफुल सक्सेसफुल, इट्स मॅक्सिमम डीजे। झाल्यानंतर 9 धावा अशी एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती उभारले। ती अर्थात निरवडे संघानं राजाराम वॉरियर्स तळवडे संघाविरुद्ध अस्तित्वाची लढाई करो या मोरोचा मुकाबला। जो संघ जिंकेल तो स्पर्धेत पुढे जाईल आणि जो संघ हरेल त्या स्पर्धेतलं आव्हान समाप्त होईल। पुढच्या चेंडूवरती मारलेला फटका थेट डीप स्क्वेअर लेग वरती उभा असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये। पहिला गडी सर्वेश नाईक, बॅक टू दी फॅमिली अँड डीजे। गणेश मैदानावरती जातोय, सर्वेशच्या जागेवरती एक महत्वपूर्ण गडी गारद झाल्यानंतर त्याची जागा देखील एक दुसरा महत्वाचा खेळाडू हा मैदानावरती घेऊन जातोय। केवळ 3 षटकांचा सामना आहे। करो या मोरोची परिस्थिती एकंदरीत या मैदानावरती आणि जो संघाला अस्तित्वाची लढाई या स्पर्धेतला आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी। काय सुंदर सामने आजच्या दिवसात सकाळच्या सत्रापासून आपण पाहिले, आपण अनुभवले। याची देही याची डोळा आपण सर्व सामन्याचा अनुभव घेतला। पुन्हा एकदा सर्वांना विनंती, सर्वांना आमंत्रण, पुन्हा एकदा उद्याच्या दिवसात या खासदार चषक 2025 या सुंदर क्रिकेट स्पर्धेचा भाग होण्याचे। उद्याच्या दिवसात या ठिकाणी ठीक 9 वाजता उद्याच्या दिवसातले देखील सामने या मैदानावरती ज्या सामन्यांना सुरुवात होणार आहे। उद्या देखील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातले दिग्गज संघ हे एकामेकाविरुद्ध एकामेकासमोर भिडताना दिसतील। 10 धावा धावफलकावरती एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर आणि गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज साहिल घाटवळ याची वर्णी लागते। 10 धावा धावफलकावरती आणि साहिल घाटवळ एक वेगवान गोलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय, सामना करतोय गणेश।
गणेशनं पहिला चेंडू फटका फसलाय, चेंडू होळमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय सचिन टाक्कर, कोणती चूक त्याने केली नाहीये, माघारी परतावं लागेल गणेशला. गणेश देखील आपल्या संघासाठी काही विशेष करू शकला नाहीये. दुसरा गडी तंबूच्या दिशेनं गणेश बॅक टू दी पॅव्हलियन DJ. चालू आहे डीजे वानांना वाटतंय बारशाचा कार्यक्रम आहे, वरातीचा कार्यक्रम आहे, त्या पद्धतीचे डीजेची सॉंग्स या ठिकाणी आमचे डीजे वास यांच्याकडनं लावले जात आहेत. धावसंख्या धावफलकावरती 10 धावा, 2 गडी तंबूच्या दिशेनं माघारी परतलेत आणि ओंकार बांदिवडेकर नवीन फलंदाज. पहिला चेंडू कट केलाय, चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं जाईल जाईल सीमा पार. स्टँड अँड डिस्पॅच इट्स मॅक्सिमम डीजे. धावफलकावरती दुसरा षटकाचा एकंदरीत खेळ जो की या मैदानावरती प्रगती पथावरती 2 गडी बाद 16. पुन्हा एकदा हलक्या हाताने टोलावला तो चेंडू कव्हर्स मध्ये चाललाय. 1 धावेची भर नक्कीच संघाच्या धावफलकावरती. धावसंख्या बघता बघता येऊन पोहोचली 17 वर. पुन्हा एकदा त्या ठिकाणी बघा जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय परंतु पूर्णपणे चकवलंय ते अर्थात गोलंदाज साहिलनं या षटकात 1 षटकार 1 धाव खर्ची घातली. एकंदरीत 7 धावा खर्ची घातल्यात. या षटकातल्या 4 चेंडूंचा खेळ एकंदरीत समाप्त झालाय. 17 धावा धावफलकावरती एकंदरीत 2 गड्यांच्या मोबदल्यात अशी एकंदरीत धावसंख्या. पुन्हा एकदा थोडीशी जागा बनवण्याचा प्रयत्न, फटका खेळण्याचा प्रयत्न, पूर्णपणे बीट झालाय तो फलंदाज. पंचांकडे वाईडची मागणी केली होती, पंचांनी सांगितलं तू आपण स्वतः जागा बनवून खेळलास त्यामुळे हा चेंडू तुला नक्कीच त्या ठिकाणी आपल्या योग्य जागेवरती उभा राहून खेळला असता तर तू खेळण्यात जोगा होता. त्यामुळे हा पंच त्या ठिकाणी चेंडू या ठिकाणी वैध असल्याचा निर्वाळा देत आहेत. यावेळी मारलाय, हेलिकॉप्टर उडवलाय, थेट गेलाय. त्या ठिकाणी आपण बघू शकतो लतेशच्या हातामध्ये कमी ठेवा कारण बाजूला इस्पित देखील आहेत, त्यांच्याकडनं सूचना आली होती थोडासा आवाज कमी ठेवा. त्यामुळे त्यांच्या सूचनेचा देखील सन्मान आपण राखला पाहिजे. एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली पाहिजे. धावसंख्या 17 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ एकंदरीत समाप्त झाल्यानंतर शेवटचं षटक, अंतिम षटक या षटकातलं घेऊन येतोय, या सामन्यातलं घेऊन येतोय पहिल्या डावातला देवीदास कुबल. पहिला चेंडू कटचा फटका, चेंडू जातोय निश्चितपणे घोषितच्या स्वरूपातल्या फक्त एकेरी धावेसाठी. धावसंख्या एकेरी धाव्यानं येऊन पोहोचली 18 वरती. तिसऱ्या अर्थात अंतिम षटकाचा पहिल्या डावातला खेळ जो की या मैदानावरती प्रगती पथावरती 18 धावा धावफलकावरती एकंदरीत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
फलंदाजीच्या मोर्चावरती कौस्तुभ कोनाळकर डाव्या आणि उजव्या हाताची फलंदाजीची जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहे. ती अर्थात निरवडे संघाचे या मैदानावरती 18 धावा धावफलकावरती अटीतटीचा सामना या मैदानावरती. पुढचा चेंडू कटचा फटका बॅटची टॉपेज लागते आणि चेंडू घोषितच्या स्वरूपात एकंदरीत जातोय. ह्या अर्थात एका धावेसाठी धावसंख्या बघता बघता येऊन पोहोचली 19 वर. एकंदरीत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अंतिम षटकाचा एकंदरीत खेळ जो की या मैदानावरती प्रगती पथावरती 19 धावा 3 गडी बाद. शेवटचे 4 चेंडू या पहिल्या डावातले जे निर्णायक शिल्लक आहेत आणि या 4 चेंडूवरती पाहणं महत्वपूर्ण ठरेल की किती धावा प्रथम फलंदाजी करणारा निरवडे संघ या सामन्यामध्ये जमवेल. पुढे सरसावतोय, फटका फसतोय, चेंडू हवेमध्ये उडतोय आणि चेंडू खाली साईल घाटवळ कोणतीही चूक करत नाहीये. शेवटच्या काही चेंडूवरती मोठे फटके खेळावे, प्रतिस्पर्धी संघाला दबावामध्ये आणावं हा प्रयत्न ओंकार बांदिवडेकरचा फसतोय. तो प्रयत्न त्याच्याच अंगलट येतोय आणि प्रतिस्पर्धी संघाला आपली बहुमूल्य विकेट प्रदान करत चौथ्या गड्याच्या रूपात तो तंबूच्या दिशेने माघारी परतलाय. 19 धावा धावफलकावरती 4 गडी बाद. डीजे बाद. सामना करेल देवीदास कुबल याच्या गोलंदाजीचा. देवीदासचा पुढचा चेंडू त्या ठिकाणी खेळून काढलाय. त्या ठिकाणी धावबाद होईल का फलंदाज? थ्रो तितकासा चांगला नाही एकंदरीत या मैदानावरती. जर अचूक थ्रो आला असता तर धावबाद होऊ शकला असता बिट्टू, परंतु सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचतोय. धावसंख्या एकंदरीत एका धावेने संघाची धावसंख्या येऊन पोहोचली 20 वर. एकंदरीत अंतिम अर्थात 30 षटकाचा खेळ जो की मैदानावर हा प्रगती पथावर 20 धावा धावफलकावर. शेवटचे 2 चेंडू या षटकातले शिल्लक. या 2 चेंडूवरती बघणं महत्वपूर्ण. का तो बिट्टू का कौस्तुभ देवीदास विरुद्ध एखादा मोठा फटका खेळू शकेल का, की या ठिकाणी देवीदास एक चांगली गोलंदाजी करत संघाचं आव्हान 20-21 धावांच्या आतमध्ये रोखून ठेवेल का. दुसऱ्या बाजूने देवीदासनं पुढचा चेंडू पूर्णपणे चकवलाय कौस्तुभला. एका निर्धाव चेंडूची गणना ही धावफलकावरती झाली. 20 धावा धावफलकावरती एकंदरीत 4 गड्यांच्या मोबदल्यात अशी एकंदरीत धावसंख्या ही निरवडे संघाची. पुलचा प्रयत्न या ठिकाणी बघा, बॅटची टॉपेज लागते, चेंडू जातोय घोषितच्या स्वरूपातल्या एका धावेसाठी. बघता बघता 3 षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय. पहिल्या 3 षटकात फलंदाजी करत असताना 21 धावा जमवल्यात त्या निरवडे संघानं आणि विजयासाठी 22 धावांचं पुढल्या फेरीत प्रवेश करण्यासाठी राजाराम वॉरियर्स तळवडे संघाला 22 धावांचं उद्दिष्ट हे ठेवलंय. हे मैदानावरती काय होईल या सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये, कशा रीतीचं या ठिकाणी पाठलाग केला जाईल तो या सामन्यामध्ये. अर्थात राजाराम वॉरियर्स तळवडे संघाकडनं या 18 चेंडूत 22 धावांचा सांगण्यासाठी आजच्या दिवसात शेवटच्या क्षणामध्ये पुन्हा एकदा विनंती करतो, आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक मॅन फ्रॉम बांदा मिस्टर जय भोसले यांना. आणि आजच्या दिवसातल्या सामन्यातून समालोचक या नात्यानं मी गुरुचिटणीस तुम्हा सर्व क्रिकेट रसिकांचे या मैदानावरती रजा घेतोय. पुन्हा भेट आपली होईल उद्याच्या दिवसामध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद. वेलकम मिस्टर जय भोसले.
धन्यवाद गुरु। नमस्कार। आखिरी मुकाबले की इस आखिरी इनिंग में आप सभी दर्शकों को कमेंट्री बॉक्स से हमारा प्यार भरा नमस्कार। आप देख रहे हैं खासदार ट्रॉफी 2025 आज के दिन का ये अंतिम मुकाबला इस मैदान पर 22 रनों का लक्ष्य रखा है 3 ओवर में और प्रारंभिक जोड़ी गोपाल बट्टा और उनके साथ लतेश सालगांवकर जो इन्होंने सुबह से लेकर अब तक दोपहर से लेकर पहले मुकाबले से लेकर अब तक यहाँ पर बहुत बढ़िया बल्लेबाजी करी और गेंदबाजी के मोर्चे पर सर्विस टाई के धुरंधर गेंदबाज। यहाँ पर देखना ये मुकाबला 18 गेंदों में जीतने के लिए 22 रनों की आवश्यकता। ये थोड़ा सा अल्टी पल्टी वाला शॉट लगाने की कोशिश अपील जोरदार करी थी, लेग बाइज का इशारा अंपायर का आता हुआ 1 रन का और 1 रन के साथ खाते की शुरुआत। ये बल्ले से जरूर आया नहीं है लेकिन रन तो आखिर रन होता है, चाहे वो बल्ले से आए, बाइज आए, वाइड आए, नो बॉल, एक्स्ट्रा कहां से भी आए, रन आखिर रन गिना जाता है। और खास करके अगर बात की जाए जब बल्ले को लगेगी और डिक्लेयर जोन में जाएगी तभी स्ट्राइक चेंज होगी, वरना तो लेग बाइज के और बाइज के रूप में रन जब मिलेंगे जरूर लेकिन स्ट्राइक वही रहेगी। पटकी हुई गेंद इस बार हवा में खड़ी हो गई है, गेंद खिलाड़ी गेंद के नीचे आए और यहां पर ये स्विच हिट लगाने की कोशिश में अपना विकेट मात्र सस्ते में गवा बैठे। खाता खोलने से पहले वापस जाना पड़ रहा है गोपाल बट्टा को। पहला विकेट का पतन 1 रन 1 विकेट के नुकसान पर। टक्कर ये बल्लेबाज आते हुए गोपाल बट्टा की जगह लेने के लिए। वैसे तो ये तो कम टोटल का मुकाबला है जरूर लेकिन शाम का वक्त है, हवा पूरी तरह से थम चुके हैं और इस मैदान में इस पूरी तरह से धूप गायब हो चुकी है और अब ये थोड़ा सा ठंडी का माहौल पैदा हो चुका है और ये मुकाबला देखना ये रन बनाने में काफी मशक्कत जरूर करनी पड़ेगी अगर बड़े शॉट नहीं आए तो। इस बार उठाया है, कहने की दो देरी यहां पर, मुंह के बात मुंह में रह गई। गेंद तारामंडल में, शंकर के कमंडल में। लगाया है आते आते 6 रन के साथ टोटल अब आगे बढ़ा है 7 रन पर। थोड़ी सी सामने गेंद थी और बाएं हाथ के बल्लेबाज के लिए ये तो आसान रहता है ये शॉट लगाना और ताकत भरा स्ट्रोक सा हवा से बातें करते करते गेंद निकली सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए 7 रन बने। अब यहां से 15 रन की और आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए। मैंने कहा था जब तक बड़े शॉट नहीं लगेंगे आसान नहीं होंगे यहाँ पर रन बनाना। गेंद वापस आ गई है मैदान पर, चलिए मैच को शुरू कीजिए। सर्वेश ने एक गलती करी कि उनके सामने गेंद डाली गई और उसके ऊपर बड़ा प्रहार और फिर एक बार इस बार खड़ी हो गई है गेंद शरद गेंद के नीचे खुद विकेट कीपर और ये विकेट निकला। शायद शरद कह रहे हैं वो गेंद अगर अब नहीं डालते तो वो 6 रन बच जाते और विकेट भी निकल आता, लेकिन क्या करे बात गई सो गई, बूंद से गई वो हौद से नहीं आएगी। दूसरे विकेट का पतन। नहीं बल्लेबाज अब मैदान पर अक्षय घाटवाल जो संकट मोचक है इस टीम के। बहुत बार हमने देखा इस खिलाड़ी को बड़े बड़े प्रतियोगिता में जब जब संकट में फंसी हुई उनकी टीम थी तब संकट मोचक बन के उभरे ये खिलाड़ी।
वो हाथ से फिसले हुए मौके भी, वो मैचेस भी इन्होंने अपनी टीम को जिताए हैं। वही अक्षय गाटवाल मैदान पर सामना करेंगे सर्विस की अगली गेंद का। सर्विस ने एक छक्का जरूर दिया है, लेकिन उसकी अगली गेंद पर यहाँ पर चलता कर दिया था सचिन टाक्कर को। एक विकेट जरूर निकला है और अक्षय गाटवाल अब सामना करेंगे अगली गेंद का। क्या मैच समाप्त हो जाएगा दूसरे ओवर में? क्या इसी ओवर में और कुछ धक्के दे देते हैं सर्वेश? यहाँ पर ये बताने वाले जरूर होगी ये गेंद। तो देखना है क्या होता है इस मुकाबले में। 4 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। ओ अच्छी गेंद चॉप कर दिया, वहीं पर पॉइंट से खिलाड़ी आते गेंद को जब तक फील्ड करते। 1 रन के साथ छोर बदला, 1 रन के साथ साथ टोटल आगे बढ़ता हुआ 8 रन स्कोर बोर्ड पर। अब देखिए क्या है इस मुकाबले का समीकरण। 13 गेंदों का खेल अभी भी बाकी है और 13 गेंदों में 14 रनों की और आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। और इस बार बड़ा शॉट के लिए चले गए हैं और गेंद निकली है तारामंडल को चीरते हुए। फिर एक बार सीमा रेखा के बाहर सनसनाता दंदनाता छक्का। लतेश ऑन फायर। वो 14 रन पर, यानी कि अब बचे 12 गेंदे और 12 गेंदों में जीतने के लिए रन चाहिए सिर्फ 8। यहां से तो 8 रन आप डिपेंड करने के लिए आपको वो विकेट चटकाने पड़ेंगे, वो गेंदबाजी आपको करनी पड़ेंगे। और गेंदबाजी में गणेश करंगुटकर इस टीम का ट्रम्प कार्ड, इनको बुलाया गया है। शायद सर्वेश ने वो रन ज्यादा खर्च करे, वो 2 छक्के दिए ना, वहीं पर ये मैच हाथ से फिसला है अगर बात की जाए निरौडे टीम की। लेकिन पहले बल्लेबाजी करते हुए मैं कहूंगा 10 रन कम बनाए है निरौडे टीम ने। अगर वही 30 के ऊपर का टोटल रहता तो लगभग मैच बन जाता इस टीम के लिए। फुलटॉस गेंद कलाई के सारे खेल दिया, ऊपर डीप में खिलाड़ी थे डीप खेलने की दिशा में गेंद के ऊपर आते गेंद को फील्ड करते। 2 रन आसानी के साथ पूरे कर दिए। लतेश तीसरे रन के लिए भागना चाहते थे लेकिन अक्षय ने ध्यान नहीं दिया। 2 रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 16 रन स्कोर बोर्ड पर। अक्षय का अब पता चल चुका है, लतेश के वो छक्के ने मैच को पूरी तरह से उनके कब्जे में लाकर खड़ा कर दिया है। वो हल्के हाथों से खेला, यहाँ पर गेंद का इंतजार किया था गेंद कहां से आएगी। 1 रन और खाते में 1 रन के साथ टोटल जो कि आगे बढ़ता हुआ 17 रन स्कोर बोर्ड पर। मात्र 5 रनों की आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए। और ये नो बॉल का इशारा और शायद गेंद लगभग निकल रही है सीमा रेखा के बाहर। ये गेंद दोबारा डालनी नहीं पड़ेगी क्योंकि इन 5 रनों के साथ ही ये मुकाबला भी समाप्त हो गया है। जब कभी अगली बार निरौडे के सामने राजाराम और ये तलौड़े की भिड़ंत इसी मैदान पर होगी तब ये फ्री हिट की गेंद मिलेगी, लेकिन तब बल्लेबाज होने चाहिए दोनों मैदान पर। साथ साथ ये मुकाबला यहाँ पर समाप्त होता हुआ मात्र 8 गेंदों में यह मुकाबला समाप्त हो गया है और दूसरी टीम क्वालिफाई हो चुकी है। राजाराम वॉरियर्स तलौड़े। आज के दिन में 4 टीमें हमें क्वालिफाई मिल चुके हैं। सुबह के सत्र में एक ग्रुप से यहाँ पर हमें मिली है